या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कारण बघा हा जो साप आहे झोपेत जास्त प्रमाणात चावतो. या सापाला गरमाई जास्त आवडते. आपण जो आकडा बनवलेला आहे किती सेफ्टी आहे. आपण साप रेस्क्यूसाठी जात आहे. आपल्या सोबतीला आहे हाडवैद्य दीपक भाऊ कंचे आणि बघा द्राक्षातील अप्रतिम असं क्षण आहे. विहिरीतील साप रेस्क्यूसाठी आपण आलेलो आहे. खूप अंतर पायी चालत यावं लागलं. तर आपण जवळजवळ स्पॉटवरती पोहोचलेला आहे. समोरच विहीर आहे. तर बघू कोणता साप आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. गाजत आले का काय बोला त्या राजे. शांताराम दादा बागुल बघा, गाव अंबानेर मळ्याची वस्ती आहे. तर बघू त्यांच्या विहिरीमध्ये आपण झूम करून बघू शकता. भारतातील अत्यंत विषारी असा मन्या जातीय साप आहे. बघा आपण काढल्यानंतर पुढील माहिती नक्की देऊ. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर बघू आपण हा जो आकडा आहे स्पेशली विहिरीतील साप काढण्यासाठी बनवलेला आहे. तर बघू आपला कितवा प्रयत्न यशस्वी होतो ते. आपण बघू शकता अत्यंत विषारी असा मन्या जातीय साप आहे. आपण जो आकडा बनवलेला आहे किती सेफ्टी आहे आणि किती उपयुक्त आहे नक्की मला कमेंट करून नक्की सांगा. याचं रंग रूप आकार बघा. हा जो साप आहे भारतातील अत्यंत विषारी असा मन्या जातीय साप आहे. इंग्लिशमध्ये कॉमन केरेट म्हणतात. बघा या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं आणि याला सायलेंट किलर या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कारण बघा हा जो साप आहे झोपेत जास्त प्रमाणात चावतो. या सापाला गरमाई जास्त आवडते आणि हा साप शक्यतो जास्त रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात बाहेर पडतो. आपण झोपेत असताना गरमाईच्या ठिकाणी येऊन आपली हालचाल झाली तर नक्की चावण्याचा प्रयत्न करतो. आपण माहितीसाठी फोटो पण टाकत आहे. बघा याचे दात खूपच बारीक असतात. चावल्यानंतर मच्छर चावण्यासारखं असतं. मच्छर चावल्यासारखं वाटतं. पण बघा काही वेळातच आपल्याला गुंगी येते, अंधेरी येते, डोळ्यावर झोप लागण्यासारखं वाटतं. तर बघा आपण या सापाला विहिरीमधून कोणतीही इजा हानी नुकसान न होता काळजी घेऊन वाचवलेला आहे. आणि एक सांगू इच्छितो बघा माझे व्हिडिओ बघून कोणतेही व्हिडिओ बघून तुम्ही बिना माहिती साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. साप पकडण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही साप पकडा, अन्यथा धोका होऊ शकतो. तर बघा याला आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता एका प्लास्टिक बरणीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. कारण बघा साप एक हा निसर्गाचाच घटक आहे. पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे येत आहेत. म्हणून खूप अशी काळजी घ्यावी. घाण वास येतो, खूप अशी दुर्गंधी सोडत असतो. तर बघा आपण काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब, लाईक आणि मित्रासोबत शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा. साप वाचले तर निसर्ग आपोआप वाचेल, पर्यावरण समतोल राहील. तर बघू आपण काही वेळापूर्वी विहिरीमध्ये आपण मन्या जातीय साप पकडलेला होता. तर बघा पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे, खूप मोठा एरिया आहे. आपण त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा. तर बघा माझा एक संकल्प आहे, साप वाचले तर निसर्ग आपोआप वाचेल
आणि निसर्ग वाचला तर पर्यावरण समतोल राहील. बघा हा जो साप आहे रात्रीच्या वेळी खूप ॲक्टिव्ह असतो आणि शक्यतो रात्रीच्या वेळीच निघतो. तर बघा याला कोणतीही इजा न होता सुरक्षित आपण जंगलाच्या दिशेने रिलीज केलेला आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद. व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट करून सांगा.